नमस्कार मंडळी, चला तर मित्रांनो ह्या कथेला सुरुवात करूया। आता मित्रांनो, हे दोन भाऊ सख्खे भाऊ आहेत बरं का। यातला एक भाऊ पूर्णपणे शेतीमध्ये रुजलेला आणि दुसरा भाऊ दारूमुळे पूर्ण बर्बाद झालेला। तर मंडळी, आता आपण ह्या बाळूमामाच्या कथेला सुरुवात करूया। हो पिंटू शेठ, नाही नाही तसलं काय मला सांगू नका बरं का पिंटू शेठ। अहो उद्या वांग्यात माझ्या बायका त्या बांगलायला, उद्या मला जमणार आहे का सांगा बरं तुम्ही। आज मी कसल्याही परिस्थितीत का नाही भोंगी तेवढं तोडून घेतोय। 4 गडी सांगितलेत, 5-6 बायका इथे तोडायला। तेवढं भोंगी तोडली म्हणजे उद्या सकाळपर्यंत जाईल का नाही वाशीत गाडी माझी मार्केटला डायरेक्ट। काय पण करा ती संध्याकाळ गाडी पाठवा बरं। आहो ओ मी काय म्हणते, काय आहो ऐका ना, उद्या आपण बाळूमामाला जाऊया का? संगीता काकी आणि शालू वहिनी पण चाललेत आदमापूरला, जाऊया की आपण पण दोघं? चला की जाऊया। असं का करताय? सारखं आपलं देव 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 काय असतं ग त्या देवात सारखं? हा, ही काम पहिली कोण करायची? का असं करताय हो तुम्ही? चला की जाऊया आपण। तुझा लय आवाज चढायला लागलाय बरं का, समजलं ना? तुझं सारखं काय असतं ग देव 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 देव? हा, आज भोंगी तोडायची ती, उद्या बाबा वांगी भांगलायची ती। त्या बायका सांगितल्या, त्या बायकांकडे बघायचं का ती देवाला जायचं? तुला काय समजतं का नाही? काय हो तुम्ही सारखं देवाचा तिरस्कार करताय? काय झालंय काय तुम्हाला? आजच्या या वैज्ञानिक जगात आणि आधुनिक काळात काय असतोय का देव देव? हा, देव कुठे सिद्ध झालाय का अजून? हा, आईनं काही शिकवलं नाही का? अगं जग चाललंय कुठे आणि तू चालल्यास कुठे? काय कळतं का? जागेरी करू दे मला काम। त्या बाबाला तर काही पटतच नाही, सारखा देवाचा तिरस्कार करतोय यो। देवाच तुम्ही काय बाय कसनी पण नाही, घरात बसून बसून काय तर सुचत असते। वांगी तर चांगली आली ती रांगात, आणि हे जी नाटकी बाबा आता कुठं ओळखू याला? अहो उठा की चला घरी। अहो उठा की चला, काय रोज रोज तुम्ही तमाशा लावलासा? चला घरला। कशाला आल्या तू इथं? जा घरी, डोकं ताप द्यायला आला। अहो तुम्हाला काय गरज पडली? अहो तर देवाला सुद्धा पाया पडून पडून देवाला। अहो अहो चला घरला, उठायत ना, चला घरला उठ। हळू पडशील। अहो कशाला तुम्हाला दारू प्यायची असते सांगा? तो मोठा भाऊ कसा आहे आणि तुम्ही कसं आहे बघा की जरा। मोठ्या भावाकडे गावातलं कोण बोट करून सुद्धा बोलत नाही, तुम्हाला बघून सगळं गाव थुकत या। कधी सुधारणार आहे तुम्ही? इकडं इकडं जय बाळूमामा। हो बबन पुजारी, काय देवपूजा चालली काय? आत्ताच देवपूजा वगैरे झाली, ते जरा मंदिराच्या पाठीमाग पाण्याची पाईप निघाली, ती जरा बसून यावं म्हटलं, मग चालू होतो। होय का? मग काय म्हणताय सर्जेराव, बोला की। काय नाही, आलो तू जरा देवाचं दर्शन घ्यायला। ती नव्ह, मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलाय का गावकऱ्यांनी? हो ठेवलाय ना, आणि महाप्रसादासाठी ज्या परीनं देवासाठी देणगी दिली आहे ना। कुणी पैसे स्वरूपात दिले, कुणी ज्वारी स्वरूपात दिले, कुणी आणि काय दिले। बर बर बर, मला कसं काय कळलं नाही हो? ते आता आम्हाला कसं माहित? आम्ही पडलो देवाचे पुजारी, तुम्ही गावचे प्रतिष्ठित, आम्ही कसं काय सांगणार तुम्हाला? हे बघा सर्जेराव, गावानं देणगी स्वरूपात दिलंच आहे, तुम्ही पण तुमच्यापर्यंत काय असेल ते आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला त्याची रितसर पावती देतो। चालतंय मग, मी बी 15,000 रुपये वर्गणी देतो तुम्हाला। काय
त्यात जिलेबी कडाकनं काय आहे ती सगळं फक्त एक करायचं, ह्या सर्जूराव पाटलाचं नाव नाही 1 नंबर लिस्ट मध्ये आलं पाहिजे बघ. बरं जाऊ का, मंदिरामागचा पाय फुटलाय तेवढं बघून येतो. जय चालतंय जय बाळू मामा. तुमचं बघ काय असं झालंय, बडा घर आणि पोकळ वास. कशाचं काय राव, देवाच्या दारात येते ते म्हणून आम्ही बी काय बोलत नाही. काय देणं नाही घेणं नाही, उगाच आपलं मोठं बोलून जायचं. हा काय पुरी बरं आहे ना व? कशाचं काय बबन पुजारी, काय सुद्धा बरं नाही बघा. काय हाय तसंच आहे बघा सगळं. कुणाला घरातलं काय सांगावं आणि काय नाही ते सुद्धा मला कळत नाही बघा. अहो कुणाला सांगा गेलं तर 4 लोक तोंडावर थुकतील अशी परिस्थिती चालल्या माझी. मग अरे अजून तसं बघतोय. अहो माझं काढी मात्र सुद्धा ऐकत नाही ती. किती सांगायचं असते ती, उठलं दारू झोपलं दारू नुसतं दारू दारू करते ती. माझं काय सुद्धा ऐकत नाहीत आणि घरात तर कोण आहे त्यांना सांगायला. मग पुरी तुझं हालच की, त्या हाऱ्याला सोन्यासारखी बायको जपता येईना. हा हे बघ पोरे, तू अजिबात काही काळजी करू नकोस. तू आलीच ना बाळूमामाच्या दारात, बाळूमामा तुझं चांगलंच करतील. आणि अजिबात टेन्शन घेऊ नको, वाईट वाटून घेऊ नकोस. दर्शन घे आणि घरी जा. थांब थांब पुरी, ए पुरी थांब थांब. काय झालं? हे बघ, मगाशी मंदिरात मी तुला काय बोललो नव्हतो. हे बघ पुरी, मला माहित आहे तू पैशासाठी वणवण भटकतेस, पण काय करायचं, ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे ना. आता तुम्ही सांगा पुजारी मामा, मी काय करू सांगा. मी म्हणतो तुझी ते काहीतरी जमीन पडीक आहे ना, त्यात जरा तू लक्ष घातलंस, कसाला घेतलीस, पण काय नाही काय तर त्याच्यावर मार्ग निघेलच की. हा हे बघ, तुला आता मी एक मार्ग सांगितलाय, ती जमीन तू कसायला घे. बघ त्याच्याकडून काय 4-5 हजार रुपये घे, कष्ट कर, 4 पैसे घाल आणि राबल्यावर बाळूमामा हायच ना तुला पाठीमागे. तू काय एवढी टेन्शन घेतेस, काय नाही काय तर होईलच की त्यात उत्पन्न. होय हा होय होय घाबरू नकोस, तुला का मला बाळूमामा सदैव तुझ्या पाठीशी आहे बघ. होय होय. हा जा चला. जय बाळूमामा. बाबा झालं का तुझं प्यायचं चालू, झालं का चालू तुझं? सकाळ झाली ना तर दारू प्यायला चालू करतोय. बाबा बाबा तुझ्या पुढे दमल्या, मी कधी सोडणार आहेस दारू तू? माझे दारू बेकून दिले तर दारू दारू अरे काय दारू दारू करायलास, मरतेस काय? चल घरात. नुसतं दारू दारू करते, उठलं सुटलं नुसतं दारू. स्टार्टर काय लाग ना, उतर बघतो सेटिंग पाना. सेटिंग पाना काय काम काय. भाऊजी भाऊजी अहो वहिनी, इकडे कोण इकडं? अहो तुमच्याकडे आलेली बघा, जरा वयस मदत पाहिजे होती. मदत? कसली मदत? अहो ते पैसे लागत. पैशाचीच मदत पाहिजे असेल तिला, त्याशिवाय त्याही आपल्या घरी ती. हे तू जरा शांत बसतीस का? बोला वहिनी, काय झालं? अहो ती आपलं माळावरचं पडीकरान नाही का, ती म्हणलं जरा कराय घ्यावं, तेवढं 4 पैसे भेटतील. आता रान पडून नाही तर आपण काहीतरी करावं जरा. मग त्यासाठी ती ट्रॉली सांगितल्या खताची, तीच म्हणलं जरा रानाला शेणखत टाकलं की त्याला बी जरा कस येईल.
होय 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 चांगला क्लुका लावलायस की ग. हे बाय जरा शांत बस, मी बोलतोय नव का. हो वहिनी, तुम्ही पण आत्ता आलाय ट्रॅक्टर घेतलाय, जरा खर्च आहे मला, जरा हप्ते बिप्त असते मला. माझ्याकडे तर पैसा आहे का सांगा बरं. बघू नंतर कधीतरी लागलं तर दिन. आणि त्या हाऱ्याला जरा सांगा की हा किती दारू पितोय तो. हा आमचा काही जास्त संबंध येत नाही म्हणून आम्ही काय बोलत नाही, पण तुम्ही बोलला पाहिजे का नाही त्याला. बाग बिघडलाय तुमच्या लाडाने तो. हवं आता मी काय करू सांगा. किती कष्ट खाऊ मी तर एकटी बाई म्हणून. मी किती काय काय करू भाऊजी, तुम्ही सांगा आता मी काय काय करू. नको रडूस तू, तुझ्यामुळे तर घराची कळ असली झाल्या. हे तोंड बंद कर, जा बस जा ट्रॅक्टर मध्ये. हे तू जा आपली, माझ्याकडे आता पैसे नाही ते, नंतर बघू. जा, मला जर काय तर करू दे. पिंट्या गावात गेलतो, एक दोघं ओळखीची होती रे. म्हणलं जरा मेंढरं बसवायची का काय होतंय बघूया, पण काय गाड्या बसवून देणार तिथं. आता काय करायचं काय मला कळलं ना. का इथंच वाघर मारावं लागते माळावं, आता काय माहीत. काय बिरू बापू, कुणा तर रानात बघा हो. आपली बसली तरी बसली बघा. अरे नाही पिंट्या, आता जाऊन आलो तर मी तर म्हणतो या माळावर वाघर मारूया. अरे आता काय माणसंच बसून देणार ती कोणाच्या वावरात, तर काय मित्र करणार. जनावर तर आता ही अशी सूट ठेवून चालते. नाही मारूया आपली वाघर इथंच माळाव. पाहू बापू, तुम्ही असं काय अडगत बोलतो. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना सगळेजण, तर खालच्या वाडीत जाऊन बघतो. बर बर, कुणी जर बसवाय दिली तर लयच बार होईल. तर मग बसवूया. हा चालतंय. येऊ का मी. ध्यान ठेवा जरा. लवकर या. हा बेटा साक्षी, काय पप्पा. इकडे इकडे. बेटा कुठे गेलतास तू. काय नाही पप्पा, जरा मैत्रिणीकडे गेली होती. कास विचारलं. इकडे इकडे बेटा, जरा इथं बस. ये. काय गरज आहे इकडे तिकडे फिरायची आपल्याला. अभ्यासाचं काम सोडलं आणि इकडे तिकडे बोंबलं हिंडाल्यास तू. अरे बेटा, शेवटी मी तुझ्या चांगल्यासाठी सांगत आहे, तू अशी रागवू नको. आणि कसं आहे माहिती आहे का, शेवटी तू एक मुलगी आहे, मुलीने कसं राहिलं पाहिजे हे तुला कळलं पाहिजे. बेटा जा, बेटा जा, अभ्यासाकडे लक्ष घाल आणि इकडे तिकडे लक्ष घाल. रूपा, तू इकडं ह्या सर्जेराव पाटलाकडं तू काय काम काढलंस. सरपंच जरा पैसे पाहिजे होतो. जरा पैशाची वयस नड होती, ते माळावर रान करायला घेतलंय, मग त्यासाठी जरा पैसे पाहिजे होते. वा 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 वा. ह्या कोमल हातानं शेतारी पण कामं करतेस का. शेवटी ह्या कोमल हाताने कधी काम नाही केलं ना. सोड, तुला कळायला पाहिजे. नालाय का अक्कल नाही का तुला. तुझ्या पण घरात एक मुलगा, एवढं लक्षात ठेव. अरे नालाय का नीच माणसं ही तुझी थेर आहेत ना, ती सगळी बंद कर. काय बघतोय डोळा फाडून. अरे तुझ्या घरात मुलगीला जसं सांभाळतेस ना, तसं एखाद्या परस्त्रीकडे पण ना नजर खाली ठेवून बघत जा. अरे मी इमानानं जगणार आहे आणि भाकरी तुकडा खाऊन जगणारी स्त्री. तुझ्याकडे मी पैसे मागायला फिरा लाज नाही, आणि माझ्याबद्दल असा वाईट विचार कधीच करू नकोस. हे रूपा, तू माझ्या कानाखाली जाळ काढलास. ह्या सर्जेरावावर हात उचललास तो, तुला बघून घेईन. पप्पा टीव्ही पण पडलाय. हे जात. ताई, गडी माणूस कोण आहे का घरात. हाय पण नसल्यागतच आहे बघा. अगं पोरे, असं नाही बोलायचं. बाळूमामाच्या कृपेनं समजा काय चांगलं होईल. माझं थोडं काम होतं ग तुझ्याकडं. बोला की काय काम होतं. अगं बाळा, आम्ही बाळूमामाची मेंढरं घेऊन आलोया, पण झालंय असं 3 सांज झाली ग. मग आता मेंढरं बसवायला कोणच होय म्हणा. मग आता काय करायचं काय कळ ना मला पण. बरं माळावा बसवावी तर लांडग्या कुत्र्याचं बी आहे ग. म्हणून म्हटलं ही 4 घरं राहिली ती जरा जाऊन विचारावं कुणाचं रान हाय काय, कोण बसावं म्हटलं तर आपलं पाड दिसली तिथं बसवून आपलं बिनघोर आपलं झोपाय करायला येते ग.
म्हणून तुला विचारलं बाळा की तुझं काय हाय का रानबीन असलं तर आपली ती मेंढरं 4 बसवतो तिथं. हा हाय मामारान, पण पडीकच आहे बघा, त्यात बसवले तर चालतील ना? अगं चालतेच काय म्हणून विचारतीयास? अगं चालतंय 1 नंबर. अगं त्यात मेंढरं जर बसवली तर तुझ्या पण रानाला खत होईल. अगं ट्रॉलीवर खत निघल. अगं रान चांगलं खसखसीत होईल बाळा. हे बघ पोरे, तुझ्याकडे मला धान्य काय बी नको, मला जुंधळ नको, काही नको तुझ्याकडनं. फक्त मला मेंढरं बसवायची परवानगी तुझ्या रानात दे. होय होय मामा, अगदी बरोबर आहे बघा तुमचं. दिली परवानगी तुम्हाला. त्या बाळूमामाचीच कृपा बघा. हवं एकदा काय त्या बाळूमामाला मी हात जोडला, शेवटी बाळूमामा माझ्यापर्यंत येऊन पोचलेच बघा. अहो त्या खटासाठी मी किती जणांकडे हात पसरलं, पैसे द्या पैसे द्या, कुणी सुद्धा पैसे दिले नाहीत बघा मला. हा अगं आजपर्यंत तू बाळूमामापाशी जात होती, पण बाळूमामा आज स्वतः तुझ्या घरी आले. त्या अगं पोरे, ही तर बाळूमामाचीच लीलाच म्हणायची. मला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. 1 मिनिट आली मी, थांबा. हे बघ पोरे, हे मात्र बेस झालं बघ. तुझं 4 पैसे खताला जाणार होतं ते वाचले म्हणायचं बघ. हा सगळा बाळूमामाचाच आशीर्वाद आहे. आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, आता शेतात काहीतरी पिकव आणि 4 पैसे बांधून ठेव आणि त्या हारला 4 शब्द समजावून सांग. गाव सगळं सांगून सांगून दमले. तुझं काय तर तिने ऐकलं तर ऐकलं. अहो बबन पुजारी, किती सांगायचं असते सांगा. ती गाव सांगू दे तर कोण सांगू दे, माझं तर काडी मात्र सुद्धा ऐकत नाही. अहो त्या आईबानं लाड केला बारक बारक म्हणून, आणि ती बारक बसले माझ्या डोसक्यावर. आता काय करायचं मी, किती समजावून सांगायचं असते सांगा. मी तर म्हणतोय कुठं औषध पाणी बघून तुझ्या नवऱ्याची दारू तर सुट्टी का बघूया ना. त्या बाबाला इथं घरात केलेली भाकरी गिळायची होत नाही, आणि तुम्ही म्हणताय औषध पाणी बघूया, काय उपयोग नाही त्याचा. आता एक काम कर, तुझं ऐकत नाही ना तो. सकाळी उठलं का नाही, घालायला जाऊन ढुंगणाला आता आणि पिटलायचं कामाला. तेव्हा बाबा काम करायचं वय. अगं होय, पण ती मेंढरवाली येणार होती, काय झालं त्याचं? अहो बबन पुजारी या बघा ती आली. हा आले 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 आले. जय बाळूमामा. जय बाळूमामा. ते काल मुलगी भेटली होती, तिला म्हटलं की बाबा मेंढर आपली बसवा जायची, रानबीन आहे का काय, तर म्हणली ती बसवा. पण आता काल तिने सांग पण लय झाली आणि त्यात पाऊस तर नको एवढा धो 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 पाऊस पडायला लागला. काय करणार मग सांगा. म्हणून म्हणलं आज जाऊन बघावं, आपल्या एका कोपऱ्यात कुठेतरी आमची 4 मेंढर बसवतो नाही का. म्हणून म्हणलं जाऊन बघून यावं. बरं बसवा, आणि पोरगीकडे पण लक्ष ठेवा. तिचा नवरा असा दारोडा, ती तर इकडे तुमच्याकडे घराकडे कसे बघणार. तुम्हीच लक्ष ठेवा, तुम्हीच मेंढर बसवा. शेवटी कसं आहे, कुणाच्या रानात वगैरे जाऊ देऊ नका, कारण शेजार धर्म काय चांगला नसतो तुम्हाला माहिती आहे. आपल्या शेताचं बसवा आणि आपल्या शेताचं बसून झालं आपल्या एका साईडने घेऊन जावा. तुम्ही पोरीचं एवढं चांगलं करा बस, आम्हाला काही नको. बाळूमामा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहू द्या. पुजारी मामा तुम्ही म्हणताय ते खरं आहे. आम्ही कशाला मेंढरी इकडे तिकडे घाली होती तू न, कशासाठी घालते. आमची पोरं आहे ती बघा, माणसं आहे ती आमची, चांगलं लक्ष ठेवणार राखणार, तिला कसलाही त्रास आमच्याकडे होणार नाही बघा. आमची अपेक्षा तेवढीच आहे बघा. बाद झाला, माझ्या पुरीसारखी ती पोरगी आहे. आमचं लक्ष राहणारच किती जाऊ. इथं मेंढरा बसवायची नसते. आता कुणाला इथून इथं मेंढर बसवा लागलाय, वाट आहे का इथं मेंढरा आणायला माझ्या रानाशिवाय? पुजारी मामा सांगा जरा मला. हे रुपये कळते ना मेंढर इथं आता आली नाही पाहिजे ती. हे पुजारी मामा कळते ना, मी शेवटच एका शब्दात सांगतोय, त्या सरजूरावा संग पंगा लय महागात पडणार आहे तुम्हाला. ए सरजा, तुझा काय संबंध नाही माझ्यावर फायटून मला बोलायला. मी बघल मेंढर कुठं बसवायची आणि कुठं नाही. पुजारी मामा ह्यो काय गोष्टीवरून मला बोलतोय ना ते मला चांगलंच कळतंय. ह्यो सरजा ना काय गुणाचं मला चांगलंच माहितीये. नुसतं गावासमोर दाखवतोय किती चांगलाय किती चांगलाय. ह्यो काय गुणाचं आहे ना ते फक्त मलाच माहितीये. कृपा विसरलो नाही मी ही गोष्ट, आणि याचा काटा मी असा काढीन ना तुला आयुष्यभर देण्यात राहणार आहे. तुझा काही संबंधच नाही. माझ्या भाऊलाच पाय ठेवायचा. चालतं व्हायचं इथं, चालतं निघ. बघून घेईन तुला मी. चल निघ.
दादा माफ करा बर का. अहो त्या माणसाचं बोलणं काय मनावर घेऊ नका. तेव्हा असंच आहे बघा. बरं सगळं जाऊ दे, तुम्ही आणा तुमची मेंढर. पाहुणं हे ताल दिसते ना, त्या तालीच्याकडं नाना आणि आपली इथं रानात मेंढर बसवा. आम्ही बघतो का तो काय करतोय ते. त्रास काय होणार नाही आम्ही तुम्हाला त्रास होऊ देत नाही. ठीक आहे चला या. हे बघ पोरे, नको त्या सर्जाच्या नादाला लागू. ठीक आहे, सर्जा शहाणा माणूस आहे का. अहो बबन पुजारी, कशाला मी त्याच्या नादाला लागत्या. तेव्हा असा भांडायला लागला की त्याच्या संग बोलायच लागते बघा. त्याशिवाय तो नाही ग बसायचा. तर ठीक आहे, मला पण फोन यायला लागलाय. मंदिरात कोणतरी माणसं येणार आहे ती, त्यांना कुलूप वगैरे काढून द्यायचं आहे. मला जर काम आहे, मी जातो. हा? बरं बरं. तू पण त्याच्या नादाला लागू नको. नाही नाही. वाघानो, अरे तुमच्या कानात काही डिबरे ठोकलेत वय. या इकडे. अरे ते राहून दे, त्याने काय म्हणतात ते बघ. ये दादा. काय म्हणताय? भावड्या कंच्या गावचं रे. आम्ही मेंढर राखी आहे हो. मेंढर राखी वय. कळशी घेऊन पाण्याला आलाय काय. होय होय. बर. अहो पण दादा तुम्ही कोण हो? अरे मला ओळखला नाही वय. मी अभि धनगरच आहे. तुमच्या कळपातला तो बिरू मामा नाही का, हा. त्याचा मी भाचा बाळू धनगर. होय होय होय, असं आहे होय. बरं पारभर थांबा, तेवढी पाण्याची कळशी घेऊन आलो. या, मी अभि वाट बघतोय इथंच. अरे मी पण म्हणतोय नवीन बघतोय. गुरु बाबाचा बाचा नवीनच दिसायला लागलाय ना. हो बरं असू दे, चल आता. या आला कळशी घेऊन. वाईस खाली ठेवा, तुम्हासनी काहीतरी सांगायचं हाय. अरे तुमच्याकडे यायचं एकच कारण आहे बघ. माझी तायडी लय मोठ्या संकटात अडकल्या. मला काय बी मार्ग सुचना आणि डोसक चालायचं बी पार बंद झालंय बघ. मग म्हणून काय विचारतो यास. माझ्या तायडीला आणि तिच्या दादल्याला तुम्ही संकटातनं बाहेर काढू शकताय सा. कारण चला ना हो माझी मदत. आम्ही दादा तुमची काय मदत करणार हो? अरे या गावात सर्जा नावाचा राक्षस राहतो या. त्याच्यामुळेच एवढी संकट माझ्या तायडीवर आल्यात बघ. आणि ह्याच्यापेक्षा बी मोठं संकट तेवती जेव्हा आणून ठेवणारच बघ. पण ह्या समध्यात तुम्ही माझी मदत करायची आहे ना व? होय होय करणार की. आपण दादा काय करायचं? आता फक्त एकच काम करायचं बघ. त्या सर्जाच्या बांगल्यावर त्याचं 2 साथीदार म्हणून तुम्हा दोघाला तिथं राहायचं आहे. मागचा पुढचा काय बी विचार करायचा नाही आणि पैशा पाण्याचा काय बी विचार करायचा नाही. जे काय करायचं आहे ते आपल्या तायडीसाठी करायचं आहे बघ. आणि ह्या समध्याचं सर्जाला काय बी समजायला नाही पाहिजे. होय होय दादा चालतंय, तुम्ही म्हणाल तसं. चला लागा कामाला. त्या सर्जाला चांगलाच धडा शिकवायचा आहे. चला जाऊया. वाईट झाडाखाली बसून पाणी पिऊ. ओचला ते घागर. म्या बी आलोय लय लांबन चालत. चला. बाबा तू काय नाटकी लावलायस रोज नशिबाला माझ्या. उठ चल घरला. कशाला आली तू इथं? चल.
दादा शट! काय झालं दादा? काय होणार आहे? जी व्हायचं आहे ती झालंय. माझ्या मनासारखं का होणार आहे? पण दादा झालं तर काय ते तर कळून द्या. काय होणार आहे? त्या रुपीनं माझं डोसकं पाक फिरवून टाकले. काय कळायलाच मार्ग नाही. रुपी त्या हऱ्याची बायको. त्या रुपीने जी माझ्या कानाखाली मारल्या ना, हा त्याचं प्रत्युत्तर असं देणार ना, ती रुपी आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. दादा दावाना तुमचा पण इसका त्या रुपीला एकदाच. अरे पण ती रुपा माझ्या हातात सापड ना, नाहीतर हो सर्जेराव काय आहे तिला सांगन. दादा आता करायचं काय? तुम्ही फक्त ऑर्डर द्या, बाकीच बघा आम्ही आहे की दोघे. अरे पण मला कळना झालंय तिला जळ्यात वडायची कशी. हो दादा तुम्ही टेन्शन का घेतलंय? ते रुपी चालत नाही, पळतील पळत. पण काय सांगायलास तू? मला काय कळलं नाही रे. हो दादा त्या रुपीच्या नावरली ताणून ठेवला का नाही तर रुपी दुसऱ्या मिनिटात हजर. आईला माझ्या कसं डोसक्यात आलं नाही रे. त्याला आत्ताच्या आता फोन लावा आणि आणा उचलून त्याला. बाळ्या तो हऱ्यात आरोडा का नाही, तो गावात दिसला का नाही तर त्याला म्हणायचं सर्जेरावने बंगल्यावर बोलवलंय, त्याला घेऊनच ये. हा बर चला लागा का मला. हे बाळू घेऊनच याचं बरं का. येऊ का? चला येऊ का? तायडे, बोला की दादा काय म्हणताय? अगं म्या बाळू धनगर, आपली बाळू मामाची मेंढर तुझ्याच वावरात बसलीत नव का. मेंढर गेली ती डोंगराव चरायला, पण पिल्यासने खायला प्यायला काय नाही. तू आता जाताना दिसलीस म्हणून विचारावं म्हटलं. तुझ्या या बांधावला लिंब आहे का नाही, ह्याचं डाळ वाय शेवटून नेऊ का? होय होय न्या की न्या. पण काल ती मामा आलत मेंढर बसवू का नको विचारायला, पण त्यावेळेस नाही हो तुम्ही दिसला मला. हा अगं त्यो बिरो मामा माझा सगळा मामा आहे आणि मी त्याचा भाचा. आणि त्या दिवशी नेमकं असं झालं, मामा संग समधी मंडळी गेली मेंढर कुठं बसवायची बघायला. नेमकं तुमचं रान बी गावलं, मग त्या मेंढरांवर ध्यान राखाय थांबलो तुम्ही. बरं बरं असं झालं वय. बरं हे वरच तेवढं साळून घ्या. ती पलीकडे वायर गेल्या ना व लाईटीची, तिकडं काय हात लावू नका, तिथलंच घ्या तेवढं. बर बर चालतंय. हा या बाई कुणाच्या रानात मला बाई दिसती पांढेर, हा दिसती पांढेरन बाळू मामाची मेंढर, हा दिसती पांढेरन बाळू मामाची मेंढर. हा हे थांब, कुठलं पान न्यायलास रे तू? अहो दादा, अहो माझी बायका पोरसने अंगू पांगू याला पाणी न्यायला लागली हो 2 बादल्या. अहो स्वयंपाकाला पाणी नाही. कुणाला इथून पाणी न्यायला आला तिथं? अहो दादा, अहो बायका पोरांना स्वयंपाकाला 2 बादल्या पाणी न्यावं म्हणून आलो की हो. अहो इथं शेजारच्या रानातच माझी मेंढरं बसली ती. अहो इथं पाणी दिसलं म्हणून पाणी न्यायला आलो. म्हणलं 2 बादल्या पाणी न्यावं. अहो दादा 2च बादल्या पाणी निघतो, परत नाही इकडे येत. बघतो कुठेतरी कुणाच्या हिरीवनं हे ना पाणी निघतो, परत नाही येत इकडे म्या. ए उचलती बारडी, मला सांगता तुझी मेंढर फेंढर इथनं पाणी न्यायचं नाही. अहो दादा 2च बादल्या पाणी निघू द्या, 2च बादल्या. एक थेंब बी पाणी देणार नाही.
चालत ना मग अहो दादा निघत ना अहो असं करू नका दादा. निघत ना अहो तुमच्या पाया निघत पडतो ना दादा. तुला सांगतोय ना अहो दादा. निघ. अहो दादा. निघत ना सर अहो दादा निघत ना दादा. चल निघत ना थोडा घे मला थोडा. ए सर्जेराव पाटील सकाळ सकाळ कशाला धरून आणायला लावला मला हा सर थोडा की. अरे हऱ्या शांत 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 एवढा का वळवळ करायलास तुला कामासाठी आणलाय आपण त्यामुळे तू काय भिवू नको नीट उभा राहा सोडा रे त्याला बोला सर्जेराव बोला. काय नाही बघ हऱ्या माझं एक छोटंसं काम आहे एक बॅग पोच करायची आहे माझी ती फक्त तूच करू शकतोस तेच मी तुला 500 रुपये देतो करणार ना पोच होय रे हरू करणार की पोच कुठं करायचे पोच. गावात एक माझा माणूस येईल हा काय तुला बॅग देतो ती गावात त्या माणसाच्या हातात बॅग पोच कर तुला मी 500 रुपये देऊन टाकेन हे बंटी ती बॅग आण आणि ह्याच्या हातात दे बर बर आणि जाताना ह्याचा फोटो काढून ठेव चल रे बाळ्या. एवढा आहे कुठतरी आणखी नाही का हा जा ती तेवढी बॅग हातात देते ती बरं का व्यवस्थित घे आणि व्यवस्थित पोच कर त्याला जा रुपा आता तू माझ्या तावडीत गावल्यास बघ सोडतच नाही तुला ₹500 भेटणार. दादा दादा बॅग दिली मी. बर 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 बॅग दिलीच म्हणतोस हो दिली. थांब जरा त्याला फोन करून विचारतो मी हॅलो नारायण माझ्या माणसानं तुला बॅग दिली का रे काय नाही दिली म्हणतोस हा त्याच्या आईला ठेव तरी म्हणतो दिली आहे मी बॅग 2 मिनिट ठेव फोन विचारतो याला जरा हे हऱ्या बॅग कुठं आहे माझी खरं खरं सांग बॅग कुठं लपवल्या हो दादा असं कसं बोलताय हो तुम्ही ज्या माणसाला सांगितले त्या माणसाला बॅग दिली तो माणूस रस्त्यावर थांबलेला. खोटं बोलतोयस तू खोटं मी सर्जूराव आहे अरे एका एकाला पुरून मुरून सर्जूराव नाव आहे माझं मला खोटं बोललास तू गप गुमान माझं पैसे माघारी दे मला माझं पैसे माघारी पाहिजेत. हो दादा मी त्याच्याकडेच बॅग दिल्या हो असं कसं बोलायला लागलाय तुम्ही. हे लबाड लांडग्या कुणाला फसवायलास रे तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत तू माझे पैसे देत नाहीस ना तोपर्यंत तुझी सुटका नाही हे पोरानू गालाऱ्याला बांधून अहो पैसे दिले. हो दादा सोडा की हो असं कसं करताय. हे थांबा 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 ह्याला सोडायचं नाही जोपर्यंत ह्याची बायको पैसे देत नाही रुपी तोपर्यंत ह्याला इथंच बांधून घालायचा. हो दादा असं कसं बोलताय मी बॅग दिल्या हो त्याच्या हातात. हे बंटी घ्यायला चला बांधायला खाली नेऊन हो दादा असं नका करू हो दादा. या रुपीला सोडणार नाही मी आता माझ्या काना खाली लागली होती ना माझा जाळ काढला होता ह्या सर्दीराव पाटलाचा सोडणार नाही. हो दादा असं नका करू हो दादा मी पैशाची बॅग नाही लपवली दादा ए, तसलं सोडा की सांगू दादा नको. मला. चला तू ए सौम्या ठेव फोन जरा परत ना फोन करतो तुला. ए बंट्या बंट्या बोला दादा काय म्हणताय. कुठं आहे देव आत आहे ना त्याला साल्याला असा मारा कुणा पुढे बी त्याचा आवाज नाही निघला पाहिजे त्याचा आवाज बंदच करून टाकायचा त्या रुपीची मस्ती जिरवायची आहे मला बी सर्जूराव पाटील म्हणते ती सर्जूरावचा हिसका म्हणजे पुऱ्या जिल्ह्याला
ठसका. बरोबर दादा, तसंच करतो. हे दावा त्याला. सर्जूराव काय चीज आहे ती. हो दादा सोडा की दादा. हो दादा तुमच्या पाया पडतो राव दादा, सोडा की राव. हो दादा मी दारूड आहे पण चोरटा नाही हो, कुणाला फसवणार नाही दादा. बरं मारा ऐक, मला. तुला काय मारत नाही. पोरनं आम्हाला दादांचा आदेश आलाय. तुला मी फक्त मारलत करतो, तू फक्त नाटक कर. तुला नाही मी मारत. हा बर बर बर. कुठे आहेत पैसे? हो दादा नाही. हा? हो दादा कुठे नाही. आहेत पैसे? हो दादा कुठे आहेत? दादा काय घेतले हो दादा पैसे? दादा नाही घेतले पैसे हो कुठे आहेत? दादा नाही घेतलं. हा? मी नाही घेतलं पैसे दादा. कुठे आहेत? दादा मी नाही घेतले पैसे. घेऊ नकोस, आम्ही बाळूमामाची माणसं आहे. काय बाळूमामाची? हो, बाळूमामाची. जी तुझ्या ती रानात मेंढर बसलेत ना, त्याच मेंढराचं आम्ही राखणदार हाय. काय सांगताय? होय होय, तुला आणि तुझ्या बायकोला त्याच सर्जाच्या पिंजऱ्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आम्हाला बाळून लावून दिलंय. कळलं का पट्ट्या? कोण आहे तो नक्की बाळू? बाळू कोण आहे तुला लवकरच कळेल. अरे बाळू आणि तुझी बायको यायला लागली ते इकडेच. तर तुझं नाटक असं चालूच ठेव, कुठल्या लोकांना नाही कळलं पाहिजे. पण दादा माझी एवढी तुम्ही का मदत करताय? तुम्ही कोण आहे? चल रे बाळ्या. हे बंटी निवांत आहेस? आणि त्या हाऱ्याला कुठे ठेवलायस? बांधून ठेवला ना व्यवस्थित? सुटणार नाही ना तो? होय होय. हां, आता एक काम करा, त्याची जागा बदला तिथनं. काय मी सांगतो त्याला कुठं शिफ्ट करायचं आहे ती, आणि कुणाला काय कळलं नाही पाहिजे. मी सांगतो तुला. त्याच्या आधी त्या रुपीला फोन करून घेतो. हिच्या आईचं हिच्या काय म्हणते बघतोच जरा. लय मस्ती आली ते. हे रुपे, सर्जूराव पाटील बोलतोय. तुझ्या नवऱ्यानं काय पराक्रम केला ते येऊन बघ जरा बंगल्यावर. या जरा लवकर ये, तर सांगतो तुला सगळं काय. भैया काय टेन्शन घेऊ नका भैया. सर्जूराव पाटील बोलतोय मी. कायच काळजी घेऊ नका कुठल्याच गोष्टीची, नाही का? मी आहे ना, व्यवस्थितवाणी सगळी कामं करा तुमची. आहे ना मी. आलीच बघ. आलीच. य य य रुपा य. तुझीच वाट बघतो तुम्ही. काय झालं? तुझ्या नवऱ्यानं लयच मोठा पराक्रम केलाय ग. हो, काय झालंय? काय केलंय त्यांनी? सांगतो सांगतो सांगतो. वेट 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 वेट. तुझ्या नवऱ्यानं नाही माझ्या पैशाची चोरी केल्या. तो चोर आहे. त्यानं माझ्या घरातले पैसे चोरलेत. आता एक करायचंच तो. माझं पैसे तो आणून द्यातच. जोपर्यंत तू माझं पैसे माघारी आणून देत नाही तोपर्यंत तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही. नाही म्हणजे नाही. हा सर्जूराव पाटलाचा शब्द आहे. कळलं का? नाही हो सर्जराव, नाही असं नाही करणार होते. भले ते दारू पेत असतील पण असं कधीच नाही करणार हो. उगाच त्यांच्यावर काही खोटाळा घेऊ नका. वा 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 रुपये वा. चांगलं नाटक करायचं ते तुम्हा दोघा नवरा बायकोसनी. हा, माझं पैसे माघार द्यायचं. माझं पैसे माघारी द्यायचं. अहो दादा नका असं बोलू. मी कुठनं देणार तुमचं पैसे एवढे सगळं? अव मी पै जमवून भाकरी तुकडा खात्या. एवढे सगळं पैसे कुठनं देणार तुम्हाला? असं नका बोलू दादा. द्यावं तरी लागणारच आहे ती पैसे माझं. तुझ्या नवऱ्यानं चोरी केल्यात ना, तर ती पैसे ती तुम्हा दोघांनीच द्यायला लागणार आहे. ती माझं पैसे तुम्हा दोघांनी द्यायला लागणार आहे ती. आणि ती कसं द्यायचं ती हे रुपये तू ठरवायचं. अहो पण सर्जराव, ना 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 रुपये ना. तुला जर माझे पैसे द्यायचे असतील की नाही
तर माझ्यापाशी चाकरी करायला लागणार आहे तुला. हेच पर्याय आहे तुझ्याकडे रुपये माझं पैसे फेडण्याचा. हेच जोपर्यंत माझं पैसे फिटत नाही ना तोपर्यंत तू माझ्या जवळ चाकरीच करायची. ऐका मंजूर, सांग की रुपये तोपर्यंत तुला माझ्यापाशी चाकरी करायला लागणार आहे. हे सरजुराव पाटलापाशी. आता कशी गावलीस तावडीत रुपये मागात पडणार आहे तुला. अहो पण बिन काय नाही. ए बंटी, मॅडमला 4 भांडी आणि बकेट भर धुणे दे काढून. जावा. चला मॅडम. ह्या सरजूराव पाटलावर हात उचलला होता. ह्या सरजूराव पाटलावर हात उचलला होता नाही ना. हिला आता चांगलीच मसालणार आहे. सरजूराव पाटील नाव आहे माझं. सरजूराव पाटील. हे 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 हे. तायडे, जय बाळू मामा. काय हो दादा? अगं ये इकडे. एवढ्या तारा चाललीस कोणीकडे म्हणायची? कालच्यानं दिसली नाहीस. अहो दादा, माझ्या डोसक्याला काय कमी ताप आहे वय? ये भाऊ नाही ती मागं लागते बघा काय तर. एवढा ताप व्हायला असं काय झालंय ग? काय अडचण आहे का? नाही दादा, तसं काय नाही बघा. अगं काय नाही सांगितलंस तर तुझ्या तोंडाव दिसतंय समज. मोकळ्या मनानं सांग सगळं काय असेल ते. काय सांगू दादा, माझंच नशीब फुटक. काय सांगण्यासारखं आहे का आता? अगं सांगितलंस तर तो जगाचा मालक तारणार आहे. शेवटी जगाचा मालक हाय आपल्या पाठीशी. सांग तुझ्या मोकळ्या मनानं काय अडचण असेल तर. अहो, माझा नवरा 10 रुपये होता, तो ताप कमी होता म्हणून आता दुसरा ताप वाढून बसलाय बघा. तो सर्जराव नाही का, त्यानं माझ्या नवऱ्याला बंगल्यावर बांधून ठेवलं या. असा कुठला येऊ सर्जा ज्यानं तुझ्या नवऱ्याला बंगल्यावर बांधून ठेवलंय? अहो, तो सर्जराव दिसतो तसा माणूस नाही बघा. नुसता रावण त्यो. अगं किती बी मोठा रावण असू दे, या बाळू मामाच्या मोहर कोणाचा टिकाव नाही लागत. तू काय बी घाबरून जाऊ नकोस. काय झालंय ते सविस्तर सांग. अहो दादा, माझा नवरा 10 रुपये तुम्ही मला मान्य आहे, पण माझा नवरा लई साधा भोळा आहे हो. तो असं कधीच करणार नाही. चोरी तर अजिबातच करणार नाही. त्या सर्जरावानं माझ्या नवऱ्याला नक्कीच ह्यात फसवलंय बघा. म्हणजे तू काय म्हणतेस ते काय बी कळ ना मला. अहो दादा, मधी म्हणलं माझं पडीकरान कराय घ्यावं, त्यासाठी खत लागायचं होतं. पैसे तर माझ्याकडे नव्हतं. सगळ्यांकडे पैसे मागितलं बघा, तर कुणी बी दिलं नाहीत. म्हणून मी त्याच्याकडे पैसे मागायला गेली तर त्यांना आलाय का न माझा हात धरला. त्यानं माझा हात धरला म्हणून दिली बघा मी एक भावे सरून त्याच्या गालावर कानाखाली. तोच राग त्यानं डोक्यात ठेवला या आणि माझ्या नवऱ्याला बांधून ठेवला या बघा. आणि वर्ण म्हणतो या, जोपर्यंत पैसे देत नाहीस तोपर्यंत माझी चाकरी कर म्हणून. त्या सुटकायची एवढी मजल. तू काय बी घाबरू नकोस. मी हाय तुझ्या संग. म्या करतो तुझी मदत. अहो दादा, पण तुम्ही काय म्हणून आणि कशी मदत करणार मला? अगं तायडे, तुम्हाला पहिल्यापासून दादा म्हणतेस ना व, मग तुझा हेच दादा त्याला कसा धडा शिकवतो हे बघस तू. पण दादा, त्याला धडा शिकवल्यावर तो नाही वटणीवर आला म्हणजे? वटणू येणार नाही. अगं त्याला असा दमवून काढतो किंवा त्याच्या तोंडानं समज वकल. ती समज बरोबर आहे दादा, पण आता पुढं काय करायचं? पुढं काय? अगं तुम्हाला दादा दादा म्हणतेस ना व, मग तुझ्या ह्याच दाद्याला त्या सर्जरावाचा बंगला बघायचा आहे. धावशील ना व? होय दादा, पण तुमची ही मेंढर हो. मेंढराचं काय घेऊन बसल्यास? बिरू मामा हाय की मेंढर राखाया. चल त्या सर्जरावाचा बंगला दाव मला. चला. दाखवतो आता त्याला मजा कशी असते ती.
मामा हो या इकडं या 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 ह्याला हे काय डोक्याला आता ताप आले काय कळलं. दादा रामराव बोला की काय म्हणताय. काय मामा शेवटी मेंढरं बसवलीच ना इथं. शेवटी नाही ना ऐकलं तुम्ही. त्या रुपाच्या तिथं मेंढरं बसवली ना तुम्ही. अहो दादा ज्या वेळेला मला गरज होती तेव्हा माझी मेंढरं बसवायला कुणी जागा दिली नाही आणि त्या पुरीनं जागा दिली तिच्यात मेंढरं बसवली आणि आता तुम्ही म्हणताय असं. अहो तिनं मला आसरा दिला आणि तिला आता जर नाही म्हणलं तर तिला कसं वाटलं सांगा बरं दादा तुम्ही. चांगलं वाटतंय का सांगा. अहो तुम्ही मला विचारलं असतं मी दिली असती जागा तुम्हाला मेंढर बसवायला. अहो दादा असं कसं म्हणताय सांगा बरं तुम्ही. अहो जो माणूस आपल्या वाईट वेळेत उभा राहिलाय त्याला आपण एकदम असं नाही कसं म्हणायचं. तुम्ही राव गावातल्या मोठ्या माणसाचं ऐकायचं नाही. तुमच्या पुढं डोस कापटून घ्यायचं आहे का. अहो दादा तुमचं म्हणणं सगळं खरं आहे पण आमच्या रक्तात नाही होत तसं बायमानी नाही करू शकत असं आम्ही. करा तुम्हाला काय करायचं ते. बर बर होय हॅलो. आयला दिवसाला पाणी काय पाजायला लोट नाही. पाऊस चांगलाच झाला या. काय ग रुपये एवढा उशीर केलास हा याला. अरे 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 सोड 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 सोड. आयला कोण आहे कोण आहे. अहो सर्जेराव माझा धाकला भाऊ आहे हो. जरा वयस डोक्यानं कमी असल्यामुळे असं करतोय बघा. ही असली एडी भिडी माझ्याकडे घेऊन यायची का तुला. अहो सर्जेराव हे असं डोक्यानं कमी असल्यामुळं ह्याला सोबतच ठेवायला लागते बघा. उगाच घरात पुढे मागं काय झालं म्हणजे काय करायचं सांगा. असली एडी भिडी दवाखान्यात बांधायची पागल मेंटल खाण्यामध्ये. इथं माझ्यापाशी नाही ती घेऊन यायची. तू कामाला येतेस का इथं गाव सांभाळायला घेऊन येतेस माझ्यापाशी. अहो पण सर्जेराव भाऊ आहे माझा त्याला बघितलं तर पाहिजेच ना. बरं असू दे जाऊ दे. तुझ्या आहे ना याला ठेव व्यवस्थित वाणी कुठतरी कपडेपर्यंत आणि घरातल्या कुठल्या सामानाला हात बीत लावून देऊ नको याला. काय बरं असू द्या चला जावं लागलं का मला. जाय त्याला घेऊन हा चल निघ. इडी भिडी येते ती कुणास ठाऊक. तायडे काय करतेस. भांडी धुते ना. भांडी धुतेस वय. म्या काय म्हणतोय त्या सर्जाला शेवट पातूर आहे का नाही. आपलं काय कारस्थान चाललंय त्याची चावल सुद्धा लागू द्यायची नाही बघ. तेवढंच ध्यानात ठेव फक्त. बरं दादा ती सगळं जाऊ दे. तुम्ही काय खाल्लंय का का तुम्हाला काय शिरावपीठ करून देऊ. अगं तायडे खाया पियाचं काय घेऊन बसल्यास. त्या सर्जरावाची मस्ती कशी जिरवायची ना ती आधी बघूया. बरं दादा तुम्ही आता इथनं जावा. नाही आपल्याला त्यानं बोलताना बघितलं का नाही आपलं सगळं पितळ उघड पडलं बघा. जाऊ तुम्ही आता. बरं बरं जातो म्या. मला तरी काही ध्यास वाटतंय सगळ्या गोष्टीचं. दादा सांगतोय म्हणून मी करते. पुढं काय होईल राम जाणे. एड्या इथं काय करतेस. चल बाहेर बघ दादा. काय ह्याच्या पुढे बोलण्यात बी काय अर्थ नाही. नाही इडी भिडी येते ती कुणा टाव आमच्या घरी. ए रुपा रुपा झाला का चहा. या येड्याला कुठतरी घेऊन जा तिकडं. ए रुपये याला नेकी कुठतरी बांधायला पोट्या पिट्यात नेऊन. एडी भिडीच यायला लागली तिथं माझ्या घरी. दादा
तुम्ही त्या सरजाची पक्की होता वाटतं. अरे मला बी बाळू धनगर म्हणतात. अजून लय काय करायचं बाकी आहे बघ. होय. हा तायडे आता कुठं खेळायला सुरुवात झाली आहे. धावतोच त्याला पुढं आता. रुपा, हे रुपा, तुझं का तोंड का पाडलंयस एवढं? बोल की काय झालंय, का तोंड पाडलंयस एवढं? हाऱ्या तुला परत त्रास द्यायला लागला? त्या हाऱ्यानं तुला जगू का मरू असं करून सोडलंय पोरी. काय करू मामा तुम्हीच सांगा आता. मला तर काय सुद्धा कळाय मार्ग नाही बघा. अहो एका संकटातनं बाहेर निघत्या तर दुसरं संकट पुढे येऊन उभारतेच बघा. नव आता आणि काय झालं? बबन मामा, अहो माझा नवरा दारुडा हाय, खरं चोरटा नाही बघा. अहो त्यात सर्जरावानं त्याच्यावर खोटं चोरीचा आळ घेतलाय बघा. काय काय सांगतेस काय? होय होय बबन मामा, हे असं नाही करायचं. त्या सर्जरावानं त्यांना फसवलंय. त्या सर्जरावची एवढी मजल, त्याला गावानं बघितलाच पाहिजे. अव कोणी किती आणि काय केलं ना तरी तो तसाच वागणार आहे बघा. लई नीच माणूस आहे तो. आता काय करते त्याच्या बंगल्यावर चाकरी, धुणं भांडी एवढं करते बघा त्याच्या घरी. हे बघ पोरी, आपण आता असं करूया, गावातली 4 माणसं घेऊया, त्या साले सरची मस्ती जिरवूया. नको नको बबन मामा, बघते माझं मी काय करायचंय. अहो ह्या जगाला सांगून काय फायदा आहे का? जावा तुम्ही, जाते मी. थांब पोरी, हे चाललंय ना, ही सगळं तुझ्या आयुष्याची परीक्षा चालली आहे. आणि बाळूमामा ह्यातनं तुला नक्कीच मार्ग काढून देतील. थांब, तुझ्या बाळूमामाच्या भक्तीवर श्रद्धा आहे ना तुझी? बाळूमामावर असाच विश्वास ठेव आणि आयुष्य असंच पुढे काढ. यातनं नक्कीच बाळूमामा मार्ग काढतील. जय बाळूमामा. चला चल. हे पोरानो, हे बंट्या, कुठे गेलता रे ह्याला घेऊन? अहो दादा, ह्याला लगवी लागलेली म्हणून घेऊन गेलतो. ह्याला लघवी बेगवीला कुठे जास्त घेऊन जायचं नाही. लक्ष ठेवायचं याच्याकडे. हो तिकडच्या तिकडं फरार होईल, तुम्हाला तुऱ्या देऊन. ए सर्जेराव, माझ्यावर खोटा आरोप लावतीस बरं का तू. एवढं लक्षात ठेव, माझा बी काळ येणार. हे न्यायला बांधायला नेऊन तिकडे न्यायला बघतो मी बी. हे बाळू, हे बघ, ध्यान ठेव बरं. रुपे, हे रुपे, रुपे. काय हो मामा, काय काम काढलं? अगं पावसा पाण्याची कुठं निघाली भिजत, सांग बरं. चालले जरा घरला. ते नव्हे, ते तुझा खालचा बांध नाही का, त्याच्यावर गवत पण वाढले. म्हणलं काढून जरा न्यावं गोड्यासनी. काय करायचं, तेवढी अडचण तर कमी होईल म्हणून म्हणलं तू दिसली तर विचारावं तुला. होय होय ना की, तशी बी लय अडचण झाल्या बघा बांधावर. बर बर, ते नव्ह, तू या 4 दिवसात रानाकडे फिरालीच नाही बाळा. नव काय झालंय, का आली नाहीस? चेहरा पण पडल्या का वाटतोय तुझा. मग काय अडचण आहे का काय? नाही, माझ्याकडे काय मदत होत असली तर मी करतो म्हणून विचारलं तुला, बाकी काय नाही. नाही बिनकोर सांग, तू तुला काय अडचण असली तर बिनकोर सांग. नाही तू म्हणली आठवड्याभर मेंढर बसवा बापू, म्हणून आपण अजून आठवड्याभर बसवली नाही का. नाही तुला काय वाटत असेल तर तसं सांग मला, काय अडचण असली. अहो मामा, घरातल्या गोष्टी बाहेर सांगून घरातल्यांचा तमाशा करायचा काय सांगा बरं. ती काय बरोबर दिसतंय का? अगं तू म्हणते ते पण बरोबर आहे. अहो मामा, शेवटी आपल्या घरातलं आपल्यालाच नुसतं राहायचंय बघा. अगं तसं नव्ह, पण जर माझ्याकडे काय मदत होत असली तर मी मदत करणारच की तुला. ग सांग तू. अहो मामा, असं झालंय की तो सर्जराव नाही का, अहो त्यानं माझ्या नवऱ्यावर खोटा चोरीचा आळ घेऊन त्याला डांबून ठेवलंय बघा. काय सर्जेरावनं डांबून ठेवलंय? अरे देवा, तुझ्या मागे नवीनच भोग लागला की हो. आता काय करायचं बघा. तो बाबा म्हणतोय पैसे दे आणि तुझ्या नवऱ्याला घेऊन जा. तुझ्या आईला असं झालंय होय? आला का तो माणूसच तसलाय. काय त्या माणसाला बोलायचं नाही, त्याची बघितलं ना माझ्या अंगावर आला. काय त्याच्या आईला, त्याला बोलता पण येईना आम्हाला. काय त्या दिवशी बघितलं ना तो माझ्या अंगावर आला. ती असू दे. हे बघ, बाळूमामाचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. काय, आणि बाळूमामा चांगलंच करणार तुझं. एक काम कर, तू जा घरी, काहीतरी मार्ग निघेल ह्याच्यात. हा होय हा, जा. मामा, वाईस 2 मिनिट थांबा. का ग बाबा? ती नव त्या सर्जरावाच्या बंगल्यावर तुमच्यातली कोण माणसं आहेत का कामाला? नाही बुवा,
आमची पोरं मेंढरं सोडून त्या सर्जेरावच्या बंगल्यावर कशाला जातील? बबल्या कोण गेले रे आपली बंगल्यावर त्यांच्या? नाही हो, आपला तो बंटी पुण्याला कामाला गेलाय. अरे ते मला बी माहित आहे की, पण आपल्यातलं दुसरं कोण तिथे गेलंय का? नाही हो, बंटी आणि ती संग्रह तर पुण्याला कामाला गेली ती. तिकडे जग मारला कशाला जात दिली? आणि ते पण आहे तुझं म्हणणं बरोबर. आता ही तर म्हणते की सर्जेरावच्या बंगल्यावर माणसं होती. कोण होती मला काय कळायच मार्ग नाही. अहो मामा तुमच्यातलीच आहे ती. कळपात मेंढ राखत होती ना परवा, तीच दोघं तिथं आहे ती. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. नाही ग, मला काय खरं वाटत नाही बघ. अहो मामा तुम्हाला विश्वास बसत नसलं तर जाऊन बघा त्याच्या बंगल्यावर. अगं पोरे मला सांग, आमचा 4 दिवस मुक्काम ह्या गावात, 4 दिवस मुक्काम त्या गावात, आणि आमची पोरं कशाला कामावर जाते बंगल्याला पिंगल्याला? मला काही कळनच तुझं. मामा तुम्ही जाऊन तर बघा. बरं ठीक आहे, तू म्हणती तर एकदा जाऊन बघतो मी. हा हा. जा घरी तू. बबल्या बंगल्यावर आपल्याला गेलंच पाहिजे. जाऊन बघूया कोण आहे नक्की काय, नाही तर उगा आपल्या नावाखाली काहीतरी बोलतच वयाचं आणि बिचाऱ्याच्या माग काहीतरी लागाय नको. हा थांब 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 थांब. बोला की दादा, काय म्हणताय? आलो तू गावात. अरे ती नव मेंढर सोडून इथं गावात कुठं हिंडायला लागलाय? अहो दादा, त्या रुपीच्या रानात 4-8 दिवस झालं मेंढर आहे ती. आता तिथनं उठून कुणाच तर रानात बसवावी म्हणून गावात हिंडायला लागली हो. दुसरं काय आहे तवा? अरे तुला दुसरी गाव बिव दिसत नाही ती का? आमचंच गाव दिसतंय का तुला सारखं? अहो दादा, आमच्यामुळे काय तुम्हाला त्रास झाला का? अरे ती तरास बिरास काय नाही व्हायला, पण तुम्ही सारखे सारखे मेंढर आमच्याच गावात आणून बसवताय. अहो दादा, तसं नाही हो. अहो माझं थोरलं पोरग इथं इट्यालाच पोलीस भरतीचा अभ्यास करते या, त्यामुळं इथलं इथं मेंढर फिरवायला बरं पडतंय हो. ते नव, अहो ते धाकलं पोरग कामानिमित्त 4 दिवस झालं पुण्याला गेलं या, पण त्याचा आत्या नाही पत्त्या नाही. काय करावं काय कळना. मी काय म्हणतो दादा, जरा माझ्या कानावर आलो. गावातली लोक म्हणतो ती आमच्या कळपातली तुमच्या बंगल्यावर पोरं काय कामानिमित्त आले ते काय? नाही, गावात जरा चर्चा चालू होती, माझ्या कानावर आलो म्हणून तुम्हाला म्हणलं विचारावं. दुसरं काय आहे का? याडबीड लागलाय तुला काय? तुझ्या कळपाली पोरं माझ्या घरी कशाला कामाला येणार आहे ती? नाही दादा, मी आपलं असंच चाललो, दुसरं काय नाही. असू द्या, येऊ का? आयला काय बी इथंच बस. अरे कसं वाटतंय रे तुला आता? सांग जरा मला. जेवलास का? खाल्लंस का? काय पोटाला खाल्लंस का? तुला खायला चाललं का पोराने आमच्या? हा, तुझे जी हे हाल आहे ना, हाल ती तुझ्या बायको रुपीमुळे होतंय. हा सगळा डाव होता, डाव. कळालं का तुला? हा सगळा डाव होता मी रचलेला. या सर्जूराव पाटलानं रचलेला डाव होता हो. हे ज कारण एकच होतं, तुझ्या बायकोला अद्दल घडवण्यासाठी. आणि ह्यात तू बिनकामाचा बळीचा बकरा बनलायस. असू दे, तू थोडीशी कळ काढ. तडपडू नको बाळा, नाही का? असू दे, थोडीशी कळ काढ. तुला भाकरीचा तुकडा पाठवायला लावतो. अहो 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 काय अवस्था केली हो तुमच्या लोकांनी. हो थांबा, मी तुम्हाला सोडवणार. चला उठा उठा. चप्पल चप्पल. थांब थांब थांब.
थांबा. पळून चाललेस रुपये तुझ्या नवऱ्याला घेऊन आणि माझ्या पैशाचं काय? कोण देणार माझं पैसे? बोल की बोल. हे सर्जेराव तुम्हाला फसवायला लागलाय बरं का. पैशाची बॅग दिल्या पण त्यात पैसे नव्हतं आणि तू मागाशी स्वतःच्या तोंडाने कबूल झालाय. अरे मी कवा कधी खोटं बोलायलास तू? माझं पैसे घेऊन माझं पैसे चोरी करून आणि मलाच लबाड बोलायलास? सांग की रुपये. रुपये सर्जेराव सुक्काळीच्या माग सर माग कळलं का? मला बी बिरू मामा म्हणते ती मामा. कळलं का? अरे तुझ्या लेकी सारखी तिच्या हात टाकतोस. अरे तुझा लय अन्याय सहन केला. एवढे दिवस शांत बसलो. अरे तू गावातला मोठा माणूस आहे म्हणून जाऊ दे म्हणलं एवढे दिवस. पण आता तुला सुट्टी नाही पट्ट्या. तो बिरू मामा सुट्टी देत नसते आता. हे म्हाताऱ्या काय म्हणून मध्ये पडायला लागलास तू? आणि कुणाशी नडतोय तू? ह्या सर्जूरावाशी? अरे तू कुठला पण असतील जागीरदार पण लक्षात ठेव गावातल्या आया बहिणीवर जर हात टाकला तर हाताचा कणक तोडीन. अरे मला बी बिरो मामा म्हणते बिरो मामा. कळलं का तुला? बर 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 मध्ये पडलास म्हाताऱ्या तू माझ्या भांडणात. मला बी सर्जूराव पाटील म्हणते ती. बघीन मग मी बी कुणात किती रग आहे ती. चल चालता हो चल. बघून घेईन तुम्हाला. बघून घेईन सगळ्यासनी. चल पोरे इथनं पुढे जर त्यानं तुला काही त्रास दिला मला सांग. त्याचा हात पाय छाटून ठेवतो. आणि हे हर्या अरे तुला जरा कळू दे. अरे तुझ्या दारू पाय या पुरीव काय येळ आली. डोळ्यानं बघतोय नव. अरे सोडून देते दारू. अरे नाही चांगली. अरे बायका पोरं देशी देडेल लागते ती. अरे कोणाचं भलं झालंय त्या दारू पाय. हा अरे लक्ष दे. सोन्यासारखी पुरगी आहे लागा संसार वगैरे. हा पोरे सांगितलंय त्याला जा घेऊन घरी आता. आणि पोरे तू पण जरा लक्ष दे त्याच्यावर. आणि तू पण पोरा बाळांच्यावर लक्ष दे. अरे कशाला काही नाही ते उद्योग करत बसाय सांग बर. पोरे बघ थोडस कष्ट पडतं पण लक्षात ठेव बाळूमामाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. काय तुझं वाईट कधी होणार नाही. आणि हे पोरा अरे तुला सांगून सांगून आता मी कटाळलो. चांगलं नाही का रे? हा पोरे जर त्या सर्जेरावने काही त्रास दिला तर मला सांग. त्याला बघतोच मी. हा येऊ का बाळा? आता तुम्हीच बघा दारू पिऊन पडायचंय का आणि सुधारायचंय. ते बिरू मामाचं काहीतरी ऐका जरा.